इथे बॉल एक्स्ट्रा कव्हर रिजनला गेलाय, खूप वेगाने गेला, क्षेत्ररक्षक आहेत आणि मक्खन कव्हर ड्राईव्ह तुम्हाला पाहायला मिळालाय. पहिल्या बॉलवरती चौकार आलाय. या स्पर्धेच्या माध्यमातून उद्योजक श्रीमान अक्षयजी गुंदेचा साहेब यांचं देखील आगमन झालेलं आहे आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील आम्ही अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत इथे करतोय आणि व्हीसीसी परिवारातर्फे देखील आपलं अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. खराब क्षेत्ररक्षण, त्याचा परिणाम इथे पाहायला मिळाला. एक धाव पुन्हा एकदा अर्जित होईल. 5 धावा धावपलकावरती, 5 विदाउट लॉस. किरण भंडारी पॉइंट रिजनला बॉल गेला, इथे धाव मिळणार नाही, डॉट बॉल आहे. पुढचा बॉल ऑन साइडला टर्न केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, एक धाव तिथे मिळेल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहे 6, 6 विदाउट लॉस. इथे हमें तो अपनों ने लुटा, गैरों में कहा दम था, मेरी किस्ती ते डुबी वहा जहा पाणी गमता. ते चित्र पाहायला मिळालं. समोरून बॉल फलंदाजाने मारला, नंतर नॉन स्ट्राईक एंडच्या बॅट्समनला तो लागला. सहा धावा धावपलकावरती, 6 विदाउट लॉस. बॅकफुटला गेलेत, लाईन क्रॉस केली बॉलने मर्यादित. वाईट बॉल कॉल केलाय पंचाने. एक्स्ट्रा 7. इथे पॉइंट रिजनला थोडंसं फंबल झालंय आणि हे चित्र वारंवार पाहायला मिळालं क्वालिटी वॉरियर्स संघासोबत आज आउटफील्ड मध्ये पहिल्या ओव्हरमध्ये, परंतु 2 वेळेस फंबल पाहायला मिळाला. 8 धावा धावपलकावरती आहेत, 8 विदाउट लॉस. बॉलिंग ट्रॅक वरती आनंद बलदोटा दाखल झालेत. एज अँड ड्रॉप बिहाइंड द विकेट फ्रॉम विकेट कीपर. बॉल कॅरी झाला होता की नाही हे देखील पाहूयात आपण रिप्ले मध्ये. ओ ड्रॉप, एज अँड ड्रॉप. चांगला बॉल पाहायला मिळतो. आनंद बलदोटा यांच्या माध्यमातून डॉट बॉल आलाय. इथे
फाईन क्षेत्रामध्ये बॉल होतोय, 1 धाव मिळेल. डॉट बॉल आपण पाहतोय, आणखी एक बॉल डॉट आलाय. बॉल थोडासा लो राहिलाय. समरीन डिलिव्हरी तुम्हाला पाहायला मिळाली. यावेळेस 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धावफलकावरती धावा आहेत 10. 10 विदाउट लॉस 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. इथे फटका चांगला आहे, आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. चांगलं बॅकअप पाहायला मिळालं. 1 धाव मिळेल. 1 धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 11. 11 विदाउट लॉस. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. धावफलकावरती धावा आहेत 11. पुढचा बॉल फटका चांगला आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर रिझनला बॉल गेला. 1 धाव तिथे मिळेल. 1 धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 12. रितेश पारख इथे इनफिल्डला क्लिअर केलंय. फटका चांगला आहे. बॉल ट्रॅव्हल होईल, आपण पाहतोय. वाईडिस्ट लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये आलाय चौकार. 16 धावा धावफलकावरती. या स्पर्धेची सुरुवात रितेश पारख यांच्या बॉलने झालेली आपण पाहिली. वाईट बॉल अवांतर धाव इथे मिळेल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 17. 17 विदाउट लॉस. इथे इनफिल्डला क्लिअर केले. फटका चांगला आहे. अप्पर कट करण्याचा प्रयत्न काहीसा पाहायला मिळाला फलंदाजाचा आणि 2 धावा इथे मिळतील. 19 धावा धावफलकावरती. 19 विदाउट लॉस. ओव्हर नंबर 3 इन प्रोग्रेस. स्विच हिट. इट्स स्वीट हिट. बॉल गेलाय, आपण पाहतोय सीमारेषच्या पलीकडे.
आनंद ट्रेडिंग कंपनी चौकार थर्डमॅन रिजल हा फटका खेळले होते. यावेळेस फटका कमालीचा आहे. स्क्वेअर लेग रिजनला बॉल गेला. एक धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आहे आणि वेगाने अतिशय वेगाने आपण पाहतोय 2 धावा इथे पूर्ण होतील. 2 धावांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 25 धावा धावफलकावरती 25 विदाउट लॉस. इथे आपण पाहते बॉल चाललाय लॉंग ऑफ रिजनला. एक धाव इथे मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. सव्वीस धावा धावफलकावरती आहे. 26. ऑफ्टनच्या बाहेरचा हा बॉल आहे. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. आणखी एक बॉल डॉट आलाय. धावफलकावरती धावा आहेत 26. 26 विदाउट लॉस. फुलर लेनचा बॉल प्ले अँड मिस. ऑफ्टनच्या बाहेरचा बॉल आपण पाहतो. लाईन मिस झाली फलंदाजाकडून आणि बॉल यष्टिरक्षकाच्या हातामध्ये गेलाय. डॉट बॉल. इथे आणखी एक बॉल डॉट आहे. चांगला बॉल पाहायला मिळतोय. डॉट बॉल. गोलंदाज मनोज चोपडा बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. अप्रतिम आतापर्यंत गोलंदाजी पाहायला मिळाली त्यांची. इथे फटका चांगला आहे. फुलर लेनचा बॉल आहे. डीप मध्ये काऊ कॉर्नर रिजनला बॉल गेला. एक धाव मिळेल. एका धावेला धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहे 27. 27 विदाउट लॉस.
27 धावा धावपलकावरती आहे. 27 विदाउट लॉस. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. किरण भंडारी बॉलिंग ट्रॅकवरती रौनक दाखल झालेत. किरण भंडारी आणि गौरव चित्तर ही जोडी मैदानावरती आहे. 27 धावा धावपलकावरती ब्ल्यू फिनिशर्स. इथे मिड विकेट रिजनला बॉलला खेळत पुल करण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा. बॅटवरती बॉल व्यवस्थित चढला नाही. एक धाव मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 28 धावा धावफलकावरती. 28. पुढचा बॉल फटका चांगला आहे. लॉंग ऑन रिजनला बॉल गेला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. फुलर लेनचा बॉल होता. ऑन ड्राईव्ह आपण पाहिला. 29 धावा धावफलकावरती. 29. इथे शॉर्ट स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये बॉल गेला होता. एक धाव मिळेल. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामधून. 30 धावा धावफलकावरती. 27 बॉल मध्ये 30 धाव्यांची पार्टनरशिप इथे झाली. इथे बॉल उंच तर खूप गेलाय. क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड आहेत. बॉलच्या खाली पोहोचलेत आणि सहज सुलभ आनंद बलदोटा तिथे होते. चांगला झेल त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. फलंदाज बाद विकेट. तीस धावा धावफलकावरती आहेत.
इथे ऑन ड्राईव्ह आपण पाहतोय, फुलर रेंजचा बॉल होता, 1 धाव मिळेल, एका धावेने धावफलक पुढे जाईल. 31 धावा धावफलकावरती आहे. 31 4 व्ह्यू आपण पाहू शकतो 7S लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचे. पुढचा बॉल बॅकफुटला गेलेत, फटका चांगला आहे, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, एक्स्ट्रा कव्हर रिजनला 1च धाव मिळेल, एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 32. 5 षटकांचा खेळ पूर्ण झालाय, 32 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 5 षटकांचा खेळ अद्यापही शिल्लक आहे. गौरव चुत्तर आणि गौरव गुगळे ही जोडी मैदानावरती. श्रीमान विपुल शेठ गोगळे साहेबांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आगमन झाले आणि साहेबांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही अतिशय आनंदाने अभिमानाने या क्षणापासून अगदी मनापासून हार्दिक स्वागत इथे करतोय. वेलकम सर. पुढचा बॉल फटका चांगला आहे, लंग ऑफ रिजनला, इथे 1 धाव मिळेल, एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 33 धावा धावफलकावरती. 33 लॉस ऑफ द 1 विकेट. इथे आपण पाहिलं चिप केलंय बॉलला, क्षेत्ररक्षक येथील डीपमधून 1 धाव मिळेल. लेडीज स्टँडमध्ये आमचे काही पुरुष बांधव बसलेले, त्यांना विनंती आहे, आपल्या पाठीमागे लेडीज स्टँड नाव लिहिलेलं आहे, आपण मंचाच्या डाव्या बाजूला जागा आहे आपल्यासाठी, आपण इकडे बसा. डाव्या बाजूला स्टँड आहे, विनंती आहे आपण तिकडे स्थानापन्न व्हायचं आहे, ते आरक्षित आहे. जशी बसमध्ये सीट आरक्षित असतात तसं स्टँड फक्त लेडीजसाठी आरक्षित आहे. इथे स्विच शीट आणि हा फटका स्वीट हिट आहे, थर्डमॅन रिजनला बॉल गेलाय, 4 धावा मिळतील, चौकार. आनंद ट्रेडिंग कंपनी चौकार. अडतीस धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. मोठा प्रहार तर करायचा होता, बॅट आणि बॉलमध्ये संपर्क झाला नाही, इथे डॉट बॉल. 38 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 6 मार्गस्थ आहे. गौरव चुत्तर गौरव गुगळे ही जोडी मैदानावरती आहे. यावेळेस आपण पाहिलं हुक केलंय बॉलला आणि पाठवलंय डीप मिडविकेट क्षेत्रामध्ये, बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे, चौकार आलाय, आनंद ट्रेडिंग कंपनीचा चौकार. शॉर्ट आर्म जॅक इथे पाहिला आपण. ज्यावेळेस देखील फटका अप्रतिम, क्षेत्ररक्षक तिकडे आहेत तैनात, एकच धाव मिळेल, एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा असणार आहेत 43 43.
लॉस ऑफ द 1 विकेट. 6 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. एका कडेच्या मोबदल्यामध्ये 43 धावा धावफलकावरती. पवन पोखरना आलेत आणि विकेट देखील पहिल्या बॉलवरती त्यांनी दिली आहे. बॅट स्विंग खूप वेगानं झाली, परंतु चांगला झेल, सीमारेषेनजीक एक चांगला झेल आपण पाहिला. गौरव चुत्तर माघारी परतलेत आणि गौरव शहा मैदानामध्ये आलेत. पवन पोखरना बॉलिंग ट्रॅकवरती आले. पहिल्या बॉलवरती सफलता आली. बॅकफुटला गेलेत. फटका चांगला डीप मध्ये प्रोटेक्शन आहेत. एक धाव मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 44. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 44 लॉस ऑफ द 2 विकेट. हा देखील बॉल डॉट आलाय. 44 धावा धावफलकावरती आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 44 लॉस ऑफ द 2 विकेट. इथे बॉलला आपण पाहतोय दिशा दिली आहे. लॉंग ऑन रिझनला बॉल गेलाय. एकच धाव मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. ऑन ड्राईव्ह 44 धावा धावफलकावरती 45 धावा धावफलकावरती आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पवन पोखरना डॉट बॉल लेंथवरती. हा बॉल वेल लेफ्ट केला फलंदाजाने. लेंथवरून थोडीशी अतिरिक्त उसळी देखील बॉलने घेतली. डॉट बॉल. गौरव शहा, गौरव घुगडे ही दोन्ही मैदानावरती आहे. शेवटचा बॉल षटकामधला. स्विच हिट इथे फसवलंय. गौरव शहा माघारी परततील. शेवटच्या बॉलवरती आणखी एक सफलता इथे अर्जित करतायत पवन पोखरना. नवीन फलंदाज गौरव बोरा मैदानावरती येत आहेत. एकाच षटकामध्ये गौरव चुत्तर, गौरव शहा माघारी परतले आणि गौरव गुगळे यांच्या साथीला गौरव बोरा आता मैदानामध्ये आलेत. 4 गौरव, गौरवशाली संघ आहे.
रिप्ले आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक होते थर्मॅन एरियामध्ये, शॉर्ट थर्मॅन एरियामध्ये, त्यांच्या हातामध्ये बॉल गेला. चांगला झेल तिथे पाहायला मिळाला. 7 षटकांचा खेळ पूर्ण झाला. धावफलकावरती धावा आहेत 45 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. क्लीन बोर्ड. आणखीन एक गौरव मैदानाच्या बाहेर जात आहेत. गौरव बोरा यांच्यावरती आता जबाबदारी खूप वाढली आहे. 3 गौरव लगातार 7 बॉलच्या अंतरामध्ये माघारी परतलेत. आनंद बल्लोटा इथे सफलता अर्जित करतायत. प्ले अँड मिस त्रिफळाचे झालेत फलंदाज. श्रीमान अक्षय गुंदेच्या साहेबांना विनंती, आपण मंचावरती येऊन विराजमान व्हायचे ही आयोजकांच्या वतीने आपल्याला विनंती आहे. अक्षयजी गुंदेच्या आपल्याला विनंती, आपण मंचावरती येऊन विराजमान व्हायचे. फुलर लेनचा बॉल ऑन साइडला टर्न केलाय. एकच धाव मिळेल, एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 46 46. लॉस ऑफ द 4 विकेट. 46 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस आपण पाहतोय लॉंग ऑफ रिझनला बॉलला ड्राईव्ह केलंय. एक धाव मिळेल. आनंद बलदोटा बॉलिंग ट्रॅकवरती एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहे 47 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सेट झाले होते गौरव गुगळे देखील आपण पाहिलं, परंतु इथे बाद झालेत. खम्मालीचा बॉल आहे. आनंद बलदोटा संघाचे संघनायक आहेत आणि सध्याच्या घडीला बॉलिंग ट्रॅक वरती ते आहेत. $47 लॉस ऑफ द 4 विकेट. बॅकफूट लागलेत पॉइंट रिजनला. इथे गोलंदाजाच्या हातामध्ये जर बॉल दिला असता ना तर काम तमाम झालं असतं, परंतु तसं झालं नाही. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झाला. इथे 2 धावा आल्या, जिथे एकही धाव नव्हती त्याचं रूपांतर 2 धावांमध्ये झालं. 49 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. फुलर लेनचा बॉल आहे. तर अक्षय गुंदीच्या साहेब आपल्या मुख्य मंचावरती विराजमान होत आहेत. साहेबांचं अतिशय मनपूर्वक स्वागत आहे पुन्हा एकदा VCC परिवारातर्फे. रोनाल्डो मैदानामध्ये आलेत. आनंद चोपडा
गतवर्षी फिल्डर ऑफ द टुर्नामेंट किंवा मग बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट ते होते. एक्झॅक्ट मला आठवत नाही. इथे हलक्या हातानं बॉलला खेळत एक धाव मिळेल. रोनाल्डो आहेत तिथे खूप वेगाने सिंगल पूर्ण केली आणि रोनाल्डो यांच्या प्रत्येक षटकारासाठी संजयजी बोगावत साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं बक्षीस इथे असणार आहे. एज लागले दरम्यान रिझनला बॉल ट्रॅव्हल झालाय. एक धाव पूर्ण होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. आनंद बलदोटा रनिंग बिटवीन द विकेट. खूप वेगाने ते धावलेत आणि 2 धावा इथे पूर्ण होतील. 2 धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 50 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 9 मार्ग असते. 52 धावा धावफलकावरती 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. पवन पोखरना समोरच्या संघाचं जे टॉप ऑर्डर होतं ते कोसळण्यामध्ये खूप मोलाची भूमिका या ठिकाणी पवन यांची आहे. इथे अपील तर खूप जोरदार आहे परंतु पंचांवरती तिचा प्रभाव नाहीये. Fielding team review for caught behind. Umpire decision is not out. Decision pending. चेक केलं जाईल. रोनाल्डो बातचीत देखील करतायत पंतांसोबत. बॉल कुठे लागला ते दाखवलं. नॉट आउट. फटका चांगला आपण पाहतोय. कव्हर ड्राईव्ह तुम्हाला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक पोहोचले बॉल पर्यंत परंतु 2 धावा इथे अर्जित झाल्यात. 2 धाव्यांनी धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 54. रिप्ले आपण पाहतोय. इथे स्विच हिट केलाय. वेगवान आउटफील्ड आहे आणि रोनाल्डो यांच्या बॅट मधून बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. आनंद ट्रेडिंग कंपनी चौकार. आनंद चोपडा यांच्या बॅट मधून चौकार आलाय. अठ्ठावन्न धावा धावफलकावरती 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 58 लॉस ऑफ द 5 विकेट. इथे स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि फलंदाज माघारी परततील. या ठिकाणी देवेंजी सिंगी साहेबांचं देखील आगमन झालंय. देवेंजी एक गोष्ट तुम्हाला सांगेल मी आता सांगतो हरकत नाही. पहा तुमच्या घरामुळे तुम्हाला संधी मिळेल परंतु कर्तृत्व तुम्हाला सिद्ध करावं लागेल. संधी मिळेल परंतु कर्तृत्व तुमचं जे आहे ते तुम्हाला सिद्ध करावं लागतं.
58 धावा धावपलकावरती आहे 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 9 षटकांचा खेळ इथे संपलाय. एक गोष्ट सांगेल, आता जास्ती सुचत नाहीये, परंतु अमिताभ बच्चन यांना आकाशवाणीमध्ये त्यांचा आवाज चांगला नाही म्हणून काम नाकारलं गेलं. आणि काम नाकारल्यानंतर आता अमिताभ दर 10 मिनिटाला तुम्हाला टी व्हीवरती पाहायला मिळते. कोण बनेगा करोडपतीमधून तुम्हाला करोडपती कसं व्हायचं ते तुम्हाला ते सांगते. नंतर तुम्हाला कल्याण ज्वेलर्समधून सोनं खरेदी करायला ते सांगते. आणि सोनं खरेदी केल्यानंतर मुथूट फायनान्समध्ये ते सोनं ठेवून त्याच्यावरती तारण करून व्याज कसं मिळवायचं ते सांगते. आणि व्याजाचे हप्ते नाही फिटले मग नवरत्न तेल थंडा थंडा कूल कूल. अमिताभ बच्चन, परंतु त्यांच्याकडे इतका संयम आहे की ते कम्प्युटरला कम्प्युटर जी म्हणते. संयम महत्त्वाचं जीवनामध्ये आणि तुमचं कर्तृत्व तुम्हाला सिद्ध करता आलं पाहिजे. यस, जाऊयात पुढे. इथे ऑन साईडला बॉलला खेळलेत. 2 धावेंचा प्रयत्न आहे. 2 धावा मिळतील. 2 धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 60. आणि आज ती व्यक्ती बॉलिवूडचा शहेनशाह आहे. 60 धावा धावपलकावरती 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये. इथे हवेमध्ये बॉल आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आहेत आणि त्यांच्या सरळ हातामध्ये घरपोच सेवा, फ्री होम डिलिव्हरी, फलंदाज बाद. आणि आता सध्या फोन पेला जरी तुम्ही गेलात तरी इतके इतके प्राप्त झाले. देवीवर सज्जन धन्यवाद. म्हणजे किती मोठी प्रगती जीवनामध्ये करता येते हे दाखवून दिलं अमिताभ बच्चन यांनी. ब्ल्यू फिनिशर्स प्लेइंग 11: गौरव गोगळे, गौरव शहा, आनंद चोपडा, रोहित चुत्तर, गौरव चुत्तर, देवेन सिंघवी, किरण भंडारी, गौरव बोरा, आशिष भंडारी, अनुज सोनी मंडलेचा, रवी पटेल. लॉस ऑफ द 7 विकेट. Last over in progress in this inning. देवन सिंघवी यांच्या जागेवरती इम्पॅक्ट सागर भंडारे असतील. चार बॉल शेवटचे शिल्लक आहेत. 60 धावा धावपलकावरती 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. इम्पॅक्ट प्लेअर सागर भंडारे इन होत आहेत, पंच ते सांगतायत. इथे आपण पाहतोय पिकअप शॉट. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे बॉलच्या खाली पोहोचले, झेल टिपतील. आणखी एक सफलता. साठ धावा धावपलकावरती आहेत 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत.
खंडेलवाल खिलाडी संघाचे संघनायक आणि संघमालक आदरणीय श्रीमान रोनकजी खंडेलवाल साहेबांचे या ठिकाणी आगमन झाले आणि स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. फुल्लर लेनचा बॉल आहे. आनंद चोपडा बेस्ट ॲथलीट आणि त्याचं उदाहरण त्यांनी पेश केलंय. प्रत्यक्षिक आपण पाहिलं 61 धावा धावपलकावरती 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. माफ करा मनोज चोपडा. इथे अन साईडला मोठा फटका खेळायचा होता. अक्रॉस बॅटर स्ट्रोक बनवायचा प्रयत्न केला फलंदाजाने परंतु बॉल डॉट आहे. 61 धावा धावपलकावरती 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटकाची झाली समाप्ती. 10 षटकांचा खेळ इथे संपलाय. 61 धावा धावपलकावरती आहेत. 62 धाव्यांचं लक्ष ठेवलं गेलंय निर्धारित 10 षटकांमध्ये. पाठीमागचा मॅचचा निकाल आपण पाहतोय. रामसा वॉरियर्स संघाने ती मॅच जिंकली 7 विकेटनं. 61 बनवल्या होत्या क्वालिटी वॉरियर्सनं आणि 62 बनवल्या रामसा वॉरियर्स या संघाने. मॅच नंबर 39.
इथे आवश्यकता आहे क्वालिटी वॉरियर संघाला 62 धाव्यांची 10 षटकांमध्ये 62 धावा इथे बनवायच्यात. क्वालिटी वॉरियर्स नीड 62 रन्स इन 10 ओव्हर्स. 10 षटकांमध्ये 62 धाव्यांची आवश्यकता आहे क्वालिटी वॉरियर्स संघाला. बासष्ट धाव्यांची आवश्यकता आहे. लेट्स प्ले. पहिला बॉल पिकअप शॉट ऑन साइडला स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये बॉल गेलाय. आनंद ट्रेडिंग कंपनीचा चौकार. पहिल्याच बॉलवर इथे चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने धावांचा श्रीगणेशा होईल. आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपले मित्र महाराष्ट्र टेनिस क्रिकेट समालोचक आदरणीय शाहरुखजी पठाण सरांचं आगमन झालंय. सर आपलं स्वागत आहे कॉमेंट्री बॉक्स मध्ये. पुढचा बॉल आपण पाहतोय फॉरवर्ड डिफेन्स इथे करताय. डॉट बॉल आलाय आणि आता आपण सरांकडे जाऊयात. धन्यवाद. हॅलो. थँक्यू. आणि या ठिकाणी एक जबरदस्त हिट आपल्याला बघायला मिळालं आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण देखील आपण तिथे पाहिलंय. आनंद चोपडा यांना आपण क्षेत्ररक्षण करताना पाहू शकता. आपल्या ऍक्शन रिप्ले मध्ये देखील तुम्हाला ही दृश्य पाहायला मिळतील. स्लॉट मधला बॉल समोर खेळला होता. व्ही शेप मध्ये हा फटका लॉंग ऑफ वरून आनंद चोपडा चेंडूवरती पोहोचले देखील होते, परंतु तिथे षटकार घोषित केला जाईल. 6 धावा येतात. यावेळेस चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर निर्धावच्या स्वरूपामध्ये निघून जाईल. यष्टीरक्षकाच्या दिशेने धाव तिथे मिळणार नाहीये. डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय धावसंख्या 2 अंकामध्ये 10 या आकड्यावर जाताना पाहायला मिळते. जिंकण्यासाठी 62 धाव्यांचं लक्ष्य आहे. आतापर्यंत 10 बनवल्यात. 10 षटकांची लढाई आहे. एका बाजूला क्वालिटी वॉरियर्स त्यांच्या विपक्षामध्ये ब्ल्यू फिनिशर्स या 2 संघांच्या दरम्यान सुरू असलेली ही महत्त्वपूर्ण लढत आपण इथे पाहतोय. शॉट बॉल होता. याही वेळेस समोर खेळलाय. तोच क्षेत्ररक्षक शोधलाय, परंतु यावेळेस त्या क्षेत्ररक्षकाकडून चूक होणार नाही. त्यानं पकडलाय झेल. फलंदाज होतोय बाद. पहिला धक्का, पहिली विकेट, पहिला फलंदाज. बॅक टू द डगआउट. पहिली विकेट इथे त्याला पाहायला मिळते. शॉट बॉल होता. खरं तर शॉट सिलेक्शन थोडंसं खराब होतं, कारण आखूड टप्प्याचा चेंडू समोर खेळला होता. तितकी पॉवर तिथे आपण जर पाहिलं ना तर त्या फटक्यामध्ये नव्हती आणि फटका तो फसलेला होता. मिस टाइम फटका होता. लॉंगॉनमध्ये कुठल्या प्रकारची चूक होताना बघायला मिळालेली नाहीये. पहिला धक्का बसल्या मैदानाच्या आतमध्ये.
पहिली विकेट येताना आपल्याला बघायला मिळते. क्वालिटी वॉरियर संघ 1-10 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. नवीन फलंदाज आनंद बलदोटा स्वतः संघाचे संघनायक आता मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. जिंकण्यासाठी अजूनही 55 चेंडू आणि 52 धावा असं विजयाचं समीकरण पाहायला मिळतं. यावेळेस बॅकफुटला जाऊन बॉलला हलक्या त्यानं पुश केले. धाव तिथे मिळणार नाहीये. पहिला बॉल थोडासा सन्मानपूर्वक खेळलाय कारण मैदानावर नुकतेच दाखल झालेत आनंद बलदोटा. पहिलं षटक देखील या ठिकाणी संपलंय. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती 1-10 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत 54 आणि जिंकण्यासाठी 52 धावांची आवश्यकता आहे. एक ओव्हर नंतर 10 पहिला षटकाचा खेळ देखील मित्रांनो इथे संपला. आपण विजेता कप पाहतो. एक ऐतिहासिक स्पर्धा, एक मानाची, सन्मानाची आणि प्रतिष्ठेची क्रीडा स्पर्धा आपल्या सर्वांना इथे पाहायला मिळते. आज आपण जर पाहिलं तर या क्रीडा स्पर्धेचा 8वा दिवस आहे आणि आज जर तुम्ही पाहिलं तर महत्त्वपूर्ण अनेक लढती इथे संपन्न झाल्यात. शेवटच्या मॅचकडे आपण खरं तर आहोत. 1-10 अशी धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. पहिलं षटक संपलंय. शेवटचे 54 चेंडू आता शिल्लक राहिलेत. जिंकण्यासाठी 52 धावांचं लक्ष्य आहे. ओव्हर नंबर 2 साठी रोहित शुत्तर यांना आमंत्रित करण्यात आलंय. ते ओव्हर नंबर 2 इथे कंप्लीट करतील. पाहूयात या षटकामध्ये काय घडतंय, कशा पद्धतीने इथून पुढे सामना रंगेल ते देखील पाहणं फार गरजेचं राहील कारण या मैदानावर अशा अनेक लढती आपण पाहिल्यात की कमी धावसंख्येचे सामने देखील जिंकता येतात या मैदानावर. फुलर लेंथ पुढे टाकला होता. ड्रायव्हिंग लेंथवरचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न रोहित जैन यांचा होता परंतु यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धावच्या स्वरूपामध्ये बॉल निघून जाईल. धाव मिळत नाहीये. डॉट बॉल. चांगली सुरुवात रोहित शुत्तर इथे करतायत गोलंदाजीच्या माध्यमातून. याच गोलंदाजीची आवश्यकता आहे ब्ल्यू फिनिशर संघाला मॅचला जर जिंकायचं याही वेळेस. परंतु पंच इथे नो बॉल ची घोषणा करतायत. नो बॉल येताना पाहायला मिळतोय. फ्री हिट पुढचा चेंडू असणार आहे. फलंदाजाला मोठा फटका खेळण्याची सुवर्ण संधी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी करत असताना आपण रोहित शुत्तर यांना बघू शकता. ओहो, इथे चांगला बॉल फुलर लेंथवर पुढे टाकला होता आणि चेंडू टाकल्यानंतरचे जे हावभाव आहेत ते देखील आपल्या स्क्रीनवर आपण पाहू शकता. रोहित शुत्तर यांच्या माध्यमातून 2 चेंडू आतापर्यंत चांगले टाकले. त्या 2 चेंडूमध्ये कुठल्याही प्रकारची धाव त्यांनी खर्च केलेली नाहीये. फलंदाजाला बंदिस्त करणारी लाईन. याही वेळेस ओव्हर द कव्हर बॉलला खेळलाय. डीप मध्ये आहे प्रोटेक्शन. चांगलं रिटर्न पाहायला मिळतोय. एकच धाव कंप्लीट होईल. 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये होणारा छोटासा बदल आपल्याला पाहायला मिळणार आहे. धावफलकावरती धावसंख्या जर आपण पाहिली ना तर 12 धावा धावफलकावर नोंदवल्या जात आहेत. 1 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये. क्वालिटी वॉरियर्स बॅटिंग करणारी टीम. यावेळेस मनगडाच्या साह्यानं बॉलला वळवलं होतं आनंद बलदोटा यांना तुम्ही बघू शकता. आतापर्यंत 2 चेंडू खेळलेत आणि त्या दोन्ही चेंडू सन्मानपूर्वक त्यांनी खेळलेत. आज इरादा स्पष्ट त्यांचा दिसतोय आपल्याला की मैदानावर उभं राहायचं, संयमानं क्रिकेट खेळायचं. शॉर्ट बॉलचा वापर केला होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा चेंडू खाली राहिला. सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहत निर्धावच्या स्वरूपामध्ये यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. धाव तिथे मिळणार नाहीये. डॉट बॉल येत असताना आपल्याला बघायला मिळतो. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली रोहित शुत्तर यांनी. फलंदाजाला आतापर्यंत तरी रोखून ठेवले. इथे बॅटची बाहेरची कडा. फलंदाज होतील बाद. मोठा धक्का बसतोय बॅटिंग टीमला. अर्थात संघाचा कर्णधार इथे बांधून परतणार आहे. 0चा चष्मा घालून त्यांना आता मैदान सोडावं लागणार आहे. धक्का नंबर 2. दुसरी विकेट. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये देखील ही दृश्य पाहू शकता. थोडेसे शफल लाईन मध्ये आले होते. हलक्या हाताने बॉलला खेळण्याचा प्रयत्न, सन्मानपूर्वक खेळण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर चेंडूने थोडंसं वळण घेतलं. बॅटला स्पर्श करत चेंडू निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि तिथे विकेट मिळताना आपल्याला पाहायला मिळते आहे. फलंदाज क्रमांक 2 आनंद बलदोटा यांच्या रूपामध्ये दुसरा फलंदाज बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानावर दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील.
न्यू बॅटर तुम्ही बघणार आहात. मनोज चोपडा यांना आपण बघू शकता मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. 2 बाद 12 अशी धावसंख्या. 2 ओव्हरचा खेळ देखील या ठिकाणी समाप्त झालाय. शेवटचे 48 चेंडू आणि जिंकण्यासाठी 50 धावांची आवश्यकता आहे. कशा पद्धतीने हा सामना पुढे जाईल आपण या अगोदर देखील उल्लेख केलाय की या मैदानावर कमी धावसंख्येचे सामने देखील जिंकता येतात. फक्त मनामध्ये निश्चय, ध्येय आणि उद्दिष्ट आपण जर पाहिलं तर मैदानावरती तुमचा सकारात्मक विचार हे देखील मैदानावर फार प्रभावी ठरतं. क्रिकेटच्या मैदानावर प्रत्येक सेकंदाला काय तपासलं जातं तर क्रिकेटच्या मैदानावर प्रत्येक सेकंदाला तुमची मानसिकता तपासली जाते. रोनाल्डो येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. यावेळेसचा चेंडू क्रॉस बॅटेड खेळला, आडव्या बॅटनं बॉलला खेळलं, डीपमध्ये आहे प्रोटेक्शन. चेंडूला पिकअप केलं, चेंडूला गॅदर केलं आणि त्यानंतर अंडर आर्म थ्रो पाहायला मिळालं. एकच धाव कंप्लीट होईल आणि 1च्या मदतीने धावसंख्या मात्र पुढे जाणार आहे. गोलंदाजी करण्यासाठी आनंद चोपडा, स्ट्रायकिंग एंडवर मनोज चोपडा आपल्याला पाहायला मिळत आहेत. कॉमेंट्री बॉक्स आपल्या स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता. श्री आनंदजी गांधी, सुमितजी लोढा यांच्या माध्यमातून ते स्पॉन्सर आहेत नमो ॲल्युमिनियम. विजेता कप 2024 मध्ये आपण सर्वजण आहोत. एक दैदिप्यमान टेनिस बॉल क्रिकेटची ही स्पर्धा सातत्यानं या क्रीडा स्पर्धेला आपण सर्वजण बघत आलोय, या स्पर्धेचा आनंद घेत आलोय आणि ही स्पर्धा देखील आपल्याला भरभरून आनंद देत आली आहे. आज जर तुम्ही पाहिलं तर 8वा दिवस या क्रीडा स्पर्धेचा. 8 तारखेला या क्रीडा स्पर्धेचा अंतिम दिवस, अंतिम सामना देखील आपल्याला पाहायला मिळेल आणि सीझन 4 मध्ये कोण होणार विजेता ते देखील आपल्याला पाहायचंय. मुख्य व्यासपीठ आपल्या स्क्रीनवरती आपण पाहू शकता. मुख्य व्यासपीठावर अनेक मान्यवर या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आमचे आयोजक कमिटीचे सर्व सदस्य देखील मुख्य व्यासपीठावरून सामन्यांचा आनंद घेत आहेत. ब्ल्यू फिनिशर्स आणि त्यांच्या विरोधात क्वालिटी वॉरियर्स अशी लढत मैदानावर सुरू आहे. गोलंदाज आनंद चोपडा तयार आहेत. ओहो, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. फाईन लेगच्या दिशेने बॉल जाईल. बॅटची चायनीज कट घेत असताना इनसाइड एज, आणि ज्या ज्या वेळेला बॅटची इनसाइड एज घेतली जाते त्या वेळेला यष्टीरक्षकाला तो चेंडू कलेक्ट करणं तितकं सोपं नाहीये. इथे एक धाव कंप्लीट होत असताना आपल्याला बघायला मिळते 1च्या मदतीने धावसंख्या देखील पुढे जाणार आहे. धावफलकामध्ये होणारा बदल आहे 14. 2 फलंदाज बाद असताना शॉर्ट बॉलचा वापर होता. अतिरिक्त शफल लाईन मध्ये आले होते रोहित जैन. थोडीशी जागा बनवली होती खरं तर हा फटका खेळण्यासाठी, परंतु चेंडूला जागा दाखवता आलेली नाहीये. यष्टीरक्षकाचा वेध चेंडूने घेतलाय. समीकरण बदललं. शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत 45. धावा बनवायच्या 48. चांगला बॉल, प्लेड अँड मिस. यष्टीरक्षकाचा वेध पुन्हा एकदा घेतोय. ड्रोनच्या साहाय्याने या मैदानाची विहंगम दृश्य देखील आपल्यापर्यंत पोहोचवली जात आहेत. 7S लाईव्हच्या माध्यमातून या क्रीडा स्पर्धेला आपण अगदी पहिल्या दिवसापासून, पहिल्या मॅच पासून तर पहिल्या चेंडूपासून आपण ही क्रीडा स्पर्धा अतिशय हाय डेफिनेशन क्वालिटीमध्ये पाहिली आहे. आज जर तुम्ही पाहिलं तर 8वा दिवस या स्पर्धेला एक वेगळ्या उंचीवरती नेण्याचं काम 7S लाईव्हच्या माध्यमातून झालंय. 44 बॉल शिल्लक आहेत आणि पाहिजेत 48 धावा. 2 बाद 14. गोलंदाज परत एकदा गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहेत. शॉर्ट बॉलचा वापर केला. स्क्वेअर लेगला बॉलला खेळले, परंतु तिथे आहेत क्षेत्ररक्षक. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. या स्पर्धेमध्ये प्रत्येक खेळाडूने खूप चांगली फिल्डिंग केली आहे. या स्पर्धेमध्ये अनेक उत्तम झेल आपण बघितले. या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षण आपण बघितलं. 2.5 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली आहे 14. मनगडाचा खूप चांगला वापर केलाय. फ्लिक ऑफ द रिस्ट, लॉंग वरून क्षेत्ररक्षक वाऱ्याच्या वेगात आलेत. अंडर आर्म थ्रो केलाय. एकच धाव मिळेल. ओव्हरचा खेळ देखील इथे होतोय समाप्त. 3 ओव्हर झालेत. 3 ओव्हर नंतर धावफलकावरती धावसंख्या 2 बाद 15. क्वालिटी वॉरियर्सची टीम बॅटिंग करते आहे, तर दुसऱ्या बाजूला ब्ल्यू फिनिशर्स 62 धावा रोखण्याचा प्रयत्न तो संघ करतो. या 62 धावा रोखल्या जातील का? कारण ही स्पर्धा आता थोडीशी अंतिम टप्प्याकडे जाते. त्यामुळे अंतिम टप्प्यामध्ये ज्या वेळेस स्पर्धा जाते त्यावेळेस प्रत्येक सामना महत्त्वाचा असतो.
आणि त्यावेळेस प्रत्येक खेळाडूच्या खांद्यावर आलेली जबाबदारी ही फार मोठी असते. 42 चेंडूंचा खेळ बाकी राहिलाय. 47 धावांची आवश्यकता. आपल्या स्क्रीनवर आपण बघू शकता अनेक मान्यवर या स्पर्धेचा आनंद अगदी सीमारेषेच्या जवळून देखील घेत आहेत. ती दृश्य आपल्या स्क्रीनवर अभिवादन करतायत. या स्पर्धेला शुभेच्छा देत आहेत. 42 चेंडू आणि 47 धावा अजूनही जिंकण्यासाठी आवश्यक आहेत. 6.71 सरासरीने धावा बनवायच्या इथून पुढे. खूप चांगली बैठक व्यवस्था देखील या स्पर्धेच्या निमित्तानं करण्यात आली आहे प्रेक्षकांसाठी. स्टेडियम 1, स्टेडियम 2 तिथून देखील अनेक प्रेक्षक आमच्या सोबत जोडलेत. त्यांचंही स्वागत. गोलंदाजी करण्यासाठी गौरव गुगळे येत आहेत गोलंदाजीच्या ट्रॅकवर. समोर जर पाहिलं तर रोहित जैन. यावेळेचा बॉल टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने थोडासा वळाला होता, परंतु यष्टीरक्षकाच्या दिशेने निर्धावच्या स्वरूपामध्ये निघून जाईल. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. गौरव गुगळे गोलंदाजीच्या ट्रॅकवर एक अष्टपैलू खेळाडू आहेत. गौरव गुगळे यांना आम्ही चांगली फलंदाजी करताना पाहिलं. या स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी करताना पाहिलं. चांगला ड्राईव्ह केला. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॉल जातोय. डीपमध्ये आहे प्रोटेक्शन. एकच धाव मिळते आणि 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये देखील छोटासा बदल आपल्याला होताना पाहायला मिळतो. टॉस क्वालिटी वॉरियर्सने जिंकला होता. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. सन्माननीय नगरसेवक विपुल शेठ शेटिया यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन होतं. आपल्या स्क्रीनवर आपण त्यांना पाहू शकता. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. 41 बॉल जिंकण्यासाठी पाहिजे धावा 45. 2-17 अशी धावसंख्या. स्विच शीट केलं यावेळेस मनोज चोपडा यांनी. बॉल जातोय बॅकवर्ड पॉइंटला. एकच धाव तिथे कंप्लीट होत असताना पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं राहुलजी पितळे यांना देखील आपण जर पाहिलं तर यांच्या देखील आठवणींना उजाळा देणारी ही क्रीडा स्पर्धा आहे. इन लव्हिंग मेमरी ऑफ लेट राहुलजी पितळे. हायफाय बॉक्स 2 मध्ये देखील अनेक प्रेक्षक आमच्याशी जोडलेत. थोडीशी जागा बनवली हा फटका खेळण्यासाठी. बॉल वेगात जाईल. सीमारेषेच्या अगदी जवळ चेंडू लाडवण्याचा प्रयत्न देखील राहिला आणि त्यामध्ये यश देखील मिळालंय. ज्या वेळेस तुम्ही फाईन लेग फ्लाइंग स्लीप असेल, यष्टीरक्षकाच्या अगदी जवळ फिल्डिंग करत असतात, त्यावेळेस तिथे चेंडू तुम्हाला कधी गुंगारा देईल ते सांगणं फार कठीण असतं. आपल्या नगर शहराचे सुप्रसिद्ध उद्योजक सन्माननीय आदित्यजी भळगट साहेब या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित झालेत आणि पहिल्यांदाच ते या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्या सोबत उपस्थित आहेत. आदित्यजी भळगट साहेब, आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. VCC परिवाराच्या वतीने आपलं मनपूर्वक स्वागत आहे. बॉल हवेत असेल, फटका तिथे मिस टाइम आणि यावेळेस झेल ड्रॉप होताना पाहायला मिळालाय. एक कॅच शूट आहे या मॅच. येणारी वेळ नक्कीच सांगेल. प्रत्येक झेल फार महत्वाचा आहे क्रिकेटच्या मैदानावर. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण हे दृश्य पाहू शकता. शॉर्ट बॉलचा वापर केला होता. थोडीशी जागा बनवली होती मनोज चोपडा यांनी हा फटका खेळण्यासाठी. फटक्यामध्ये तेवढी ताकद नव्हती, परंतु आनंद चोपडा देखील चेंडूवरती आले होते जरूर, परंतु झेल ड्रॉप झालाय. 37 बॉल 40 रन अजूनही पाहिजेत. फुल टॉस. ड्राईव्ह इथे देखील चांगला आहे. वाईडिश लॉंग ऑफ मध्ये बॉलला अडवलं. अंडर आर्म थ्रो इथे देखील केलाय. एकच धाव येते. आज खेळाडूंच्या माध्यमातून, क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून अंडर आर्म थ्रो केली जातात. ओव्हरचा खेळ संपलाय. 4 ओव्हर संपल्यात आणि 4 ओव्हर नंतर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या झाली आहे 23. 23 धावा धावफलकावर आहे. खेळाडूला सपोर्ट करण्यासाठी अनेक प्रेक्षक आपल्याला सातत्याने या स्पर्धेसोबत जॉईंट होताना आपण प्रेक्षकांना देखील पाहिलंय. 36 बॉल 39 असं विजयाचं समीकरण आता बनलंय. 62 धाव्यांचा आव्हान इथे मैदानावरती आहे आणि या 62 धाव्यांचा पाठलाग पूर्ण होईल का ते देखील आपल्याला पाहायचं आहे. आमचे मनोज साहेब देखील आनंद घेत आहेत या सामन्याचा. पाटीदार वॉरियर्सचे एक प्रमुख घटक
रोनाल्डो गोलंदाजीच्या ट्रॅकवरती येतील का ते देखील आपल्याला पाहायचं आहे, कारण त्यांनी मागच्या ओव्हरमध्ये खूप चांगली गोलंदाजी केली होती. आनंद चोपडा यांनी 3 धावा खर्च केल्या होत्या. त्यांना गोलंदाजी करण्यासाठी पुढच्या एकदा आमंत्रित करण्यात येईल. 2:23 धावा धावफलकावर लागल्यात. 4 ओव्हर संपलेल्या आहेत. 36 बॉल शिल्लक आहेत. 39 धाव्यांची अजून आवश्यकता आहे. 2:23 अशी धावसंख्या धावफलकावर लागते आहे. 36 बॉल शिल्लक आहेत. 39 धाव्यांची आवश्यकता आहे. पाहूयात काय घडतं मॅच पर. चांगला बॉल, खूप चांगला बॉल, राईट ऑन अ टार्गेट. जे टार्गेट आहे त्याच टार्गेटवर गोलंदाजी होत असताना शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक देखील तैनात करण्यात आलाय. आता शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक का तैनात करण्यात आलाय पहिला चेंडू टाकल्यानंतर तुम्हाला कळालं असेल. यावेळेस डावेष्टीच्या बाहेरचा बॉल, व्हाईट बॉलचा कॉल तिथे येणार आहे. एक अतिरिक्त धाव मिळते आणि अतिरिक्तच्या मदतीने धावसंख्येमध्ये देखील छोटासा बदल होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. धावफलकावर 24. बिग हिट यावेळेस केलाय. लॉंग ऑनचं क्षेत्र निवडलंय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. बॉलला पाठवलंय लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे. नाव रोहित जैन आणि त्यांच्या बॅट मधून निघतोय अवित्री बाईक. सिक्सर. खूप सुंदर फटका होता आणि थोडासा दबाव रिलीज करणारा हा फटका होता, कारण मागच्या काही निर्धाव चेंडूंचा जो दबाव होता ना तो दबाव थोडासा हटवण्याचा प्रयत्न आहे. यावेळेस देखील शॉर्ट बॉलचा वापर करण्यात आला. या चेंडूला थोडासा वेग दिला आणि हा चेंडू मात्र डॉट येत असताना पुनरागमन करतायत गोलंदाज. टीट फॉर टॅट वार होत आहेत, पलटवार देखील होत आहेत आणि हेच या मॅच मध्ये आपल्याला नक्कीच बघायला मिळेल. 30 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ओहो वाह, काय फिल्डिंग आहे. जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय, परंतु तिथे अतिरिक्त फेक आणि त्याचा फायदा फलंदाजी करणाऱ्या संघाला होतो. एक धाव मात्र कंप्लीट होत असताना पाहायला मिळते आहे. डायरेक्ट हिट जर झाला असता तर नक्कीच धोकादायक ठरू शकला असता, परंतु नेम तिथे लागला नाही आणि त्या दरम्यान एक सिंगल प्राप्त होताना आपल्याला पाहायला मिळाली. शेवटचे चेंडू आता बाकी राहिलेत. 32 धावा पाहिजेत. 31. आनंद चोपडा तयार आहेत गोलंदाजी करण्यासाठी. यावेळेस देखील चांगला बॉल हलक्या दर चेंडूला स्टिअर केले. सॉफ्ट हँडल पद्धतीने बॉलला खेळलंय. शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक चेंडूवरती आले. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल आलाय. आनंद चोपडा आणि मनोज चोपडा हे 2 खेळाडू एकमेकांच्या विरुद्ध आहेत. 31 बॉल 31 असं विजयाचं समीकरण आता बनलंय. पाहूयात कशा पद्धतीने सामना पुढे जातोय. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळेस बॅट तर वेगात फिरली परंतु संपर्क झालेला नाहीये. प्लेड अँड मिस. 5 ओव्हर संपल्यात आणि 5 ओव्हर नंतर धावफलकावरती धावसंख्या लागली जाते. 2 बाद 31. 31 रन. लॉस ऑफ 2 विकेट्स. अजूनही 30 चेंडूंचा खेळ बाकी राहिलाय आणि 31 बनवायच्यात. म्हणजे पहिल्या 30 चेंडूंमध्ये 31 झाल्यात. अजूनही 30 चेंडूंमध्ये 31 पाहिजेत. कशा पद्धतीने सामना पुढे जातोय ते देखील बघणं गरजेचं आहे, परंतु छोटासा ड्रिंक्स ब्रेक इथे आता मैदानामध्ये होतोय.
5 ओव्हर संपलेले आहेत आणि 5 ओव्हर नंतर धावसंख्या देखील 31 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. आफ्टर 5 ओव्हर्स 31 रन, लॉस ऑफ 2 विकेट्स. अजूनही 30 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिला आहे आणि या 30 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी देखील 31 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी करण्यासाठी आपण जर पाहिलं तर गोलंदाजीच्या ट्रॅकवर येत आहेत. आशिष भंडारी गोलंदाजी करण्यासाठी. पहिलाच बॉल, गोलंदाजाच्या वेगाचा उपयोग करत बॅटचा फेस ओपन केला आणि त्यानंतर लेट कटचा हा फटका. एकच धाव पूर्ण करत असताना 1च्या मदतीने धावसंख्या जाईल पुढे. धावफलकावर धावा लागत आहेत 32 धावा. 2 फलंदाज आतापर्यंत बाद झालेले आहेत. या 2 फलंदाजांवर जबाबदारी आहे आणि ते 2 फलंदाज अगदी त्याच पद्धतीनं त्या जबाबदारीनं खेळ देखील करतायत. एका बाजूला रोहित जैन यांना तुम्ही पाहताय तर दुसऱ्या बाजूला मनोज चोपडा यांना तुम्ही पाहताय. 29 बॉल 30 रन अजूनही जिंकण्यासाठी. ब्ल्यू फिनिशर्स त्यांच्या विपक्षामध्ये क्वालिटी वॉरियर्स. या 2 संघांदरम्यान ही मॅच. चांगला बॉल, लाऊड अपील इथे होताना पाहायला मिळाली आहे. त्यानंतर गोलंदाजाची देखील रिॲक्शन आमच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाली. टप्पा पडला, वाईड यॉर्करचा प्रयत्न आणि त्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल निघून गेला. फुल टॉस कव्हरला बॉलला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत धाव घेण्यामध्ये इंटरेस्टेड होते. नॉन स्ट्रायकर एंड अर्थात रोहित जैन, परंतु ती मिळणार नाहीये कारण फिल्डिंग खूप चांगली होताना पाहायला मिळाली आहे. डायरेक्ट हिट देखील झालेला नाहीये, त्यामुळे खरं तर रोहित जैन देखील बचावलेत. धाव देखील नसेल, धावसंख्या स्थिर आहे. चर्चा विनिमय इथे केला जातोय 2 फलंदाजांच्या दरम्यान. कदाचित मनोज चोपडा यांनी सांगितलं असावं की घाई का करताय, अतिघाई नेहमी संकटात नेते, तेच सांगितलं असावं. चांगला बॉल होता, थोडासा कमी गतीने हाताळाला आणि निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातात. धाव इथे मिळणार नाहीये. डॉट बॉल येत असताना आपल्याला बघायला मिळतो आहे. धावफलक पूर्णपणे स्थिर. काय व्हेरिएशन आहे गोलंदाजीमध्ये, हे या परिस्थितीमध्ये संघाला खूप फायदेशीर ठरेल. आशिष भंडारी गोलंदाजी करतायत. ओहो, यावेळेस फुल टॉस बॉल बॅटवर येऊ शकलेला नाहीये. एक सिंगल जरूर प्राप्त होते लेग पाईसच्या सहाय्याने. धावसंख्या देखील पुढे जात असताना आपण बघू शकता. मला वाटतंय फलंदाजी करणाऱ्या संघाच्या माध्यमातून रिव्ह्यूची मागणी इथे करण्यात आली. प्रत्येक टीमला एक रिव्ह्यू आपण दिलेला आहे. पाहूयात इथे रिव्ह्यूची मागणी तर बॅटिंग करणारी टीम करते आहे. बघूयात रिव्ह्यू यशस्वी ठरेल की रिव्ह्यू अनसक्सेसफुल राहील, ते देखील आपल्याला पाहायचं. नक्कीच फलंदाज देखील थोडेसे पुढे आले होते हा फटका खेळण्यासाठी. स्टेप आउट झाले होते आणि इट्स अ फेअर डिलिव्हरी. एक धाव लेग बाईसच्या सहाय्याने. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपल्याला ही दृश्य बघायला मिळत आहेत. फेअर क्रिकेट आणि त्यासाठी 7S ची साथ. चांगला बॉल, तितका चांगला ड्राईव्ह केलाय तिथे. क्षेत्ररक्षक मात्र तैनात करण्यात आलाय. एकच धाव कंप्लीट होईल आणि 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये होणारा छोटासा बदल देखील आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलकामध्ये होणारा बदल ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 6 ओव्हर संपल्यात आणि 6 ओव्हर नंतर धावफलकावर धावा आहेत 2 बाद 34. या ओव्हरमध्ये फक्त 3 धावा खर्च झाल्यात. खूप चांगली गोलंदाजी आपण आशिष भंडारी साहेबांच्या माध्यमातून पाहिली आहे. शेवटचे 24 बॉल शिल्लक राहिलेत. जिंकण्यासाठी 28 धावांची आवश्यकता. रिक्वायर्ड रन रेट आता 7च्या जवळपास आहे आणि करंट रन रेट जर पाहिला तर 5.5च्या आसपास. इथून पुढे कशा पद्धतीनं सामना रंगेल, कशा पद्धतीनं सामना पुढे जाईल ते बघणं गरजेचं आहे. 24 बॉल शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी पाहिजे धावा 28. 24 बॉल्स रिमेनिंग, 28 रन्स टू विन. गोलंदाजी करण्यासाठी जर आपण पाहिलं तर गोलंदाज तयार होत आहेत. रोहित चुत्तर यांना आमंत्रित करण्यात आले गोलंदाजी करण्यासाठी. मॅच ऑन आहे दोन्ही टीमसाठी.
चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या दिशेने निघून जाईल निर्धावच्या स्वरूपामध्ये. 20 मिनिटांचा वेळ बाकी राहिला या इनिंगला संपवण्यासाठी. अजूनही 20 मिनिटं आहेत. गोलंदाजी करणारी टीम आपल्याकडे. या 20 मिनिटांमध्ये तुम्हाला या इनिंगला संपवायचं आहे. फुलर लेंथवरचा बॉल लॉंग ऑफच्या दिशेने जातो आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आले. एक धाव कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न आहे. धावबादची संधी मैदानामध्ये आणि तिथे फलंदाज मनोज चोपडा यांना माघारी जावं लागणार आहे. विकेटचं पतन होत आहे. फलंदाज मनोज चोपडा बॅक टू द पॅव्हेलियन. ऍक्शन रिप्ले. गौरव गुगळे चेंडूवरती पोहोचले. चेंडूला पिकअप केलं. थ्रो केला. रिटर्न चांगला होता. मनोज चोपडा पोहोचले देखील होते परंतु रोहित जैन यांनी नकार दिला होता. परंतु आपल्या घरामध्ये सुरक्षित पोहोचू शकलेले नाहीत. परंतु पाहूयात मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय आणि बॅट्समन थांबा चेक केलं जाते. चेंडूला व्यवस्थित गॅदर केलंय का क्षेत्ररक्षकाने अर्थात यष्टीरक्षकाने ते देखील चेक केलं जाते. यस फलंदाज बाद आहेत. मनोज चोपडा इथे बाद आहेत. चांगली फिल्डिंग तिथे बघायला मिळते. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल आहेत. पवन पोखरणा नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आखूड टप्प्याचा बॉल बॅकफुटला जाऊन बॉलला खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आले तोपर्यंत एक सिंगल प्राप्त होत असताना आपल्याला बघायला मिळणार आहे. 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये होणारा बदल. धावसंख्या पुढे जाते आहे. एकूण धावसंख्या जर आपण पाहिली तर आपल्या स्क्रीनवर देखील आपल्याला बघायला मिळेल 36 धावा. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये ओव्हर नंबर 7 सुरू आहे. मॅचचं समीकरण शेवटचे 21 बॉल 26 रन जिंकण्यासाठी. यावेळेस लोअर फुल टॉस होता. स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळला आहे. तिथे देखील चांगली फिल्डिंग. धावी याही वेळेस मिळणार नाही. डॉट बॉल येत असताना आपल्याला बघायला मिळेल. धावफलकावरती धावसंख्या 36 वर स्थिरावलेली आहे. समीकरण मात्र बदललं. 20 बॉल 26 रन. 20 गेंदे 26 रनों की और भी दरकार है इस मैच को जीतने के लिए. गेंदबाजी के ट्रैक पर गेंदबाज रोहित चुत्तर तैयार होते हुए रोहित जैन के लिए. बिग हिट यावेळेस केलाय आणि बिटवीन द गॅप हा फटका खेळला. तिथे नाहीयेत क्षेत्ररक्षक. चेंडू एक टप्पा घेत जाईल सीमारेषेच्या पलीकडे. रोहित जैन चांगली बॅटिंग करतायत आणि त्यातलाच एक सुंदर चौकार. अतिरिक्त शफल लाईन मध्ये आले. थोडीशी जागा बनवली हा फटका खेळण्यासाठी. पॉवर जनरेट केली शेवटच्या क्षणी आणि त्यानंतर हा चौकार आलाय. 4 धावा मिळतील. चेंडू सीमा रेषा पार दाखल झालाय. 4 धावा. 19 बॉल शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 22 धाव्यांची गरज. परत एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. यावेळेस चेंडू आलाय निर्धाव. डॉट बॉल. ओव्हरचा खेळ संपला. 7 ओव्हर संपल्यात आणि 7 ओव्हर नंतर धावफलकावर धावा आहेत 40. जिंकण्यासाठी अजूनही 18 चेंडूंमध्ये 22 धाव्यांची आवश्यकता आहे. 18 बॉल 22, 18 चेंडू आणि 22 धाव्यांची अजूनही गरज. ब्ल्यू फिनिशर्स त्यांच्या विरुद्ध क्वालिटी वॉरियर्स असा सुरू असलेला एक महत्त्वपूर्ण सामना आहे. एक चांगली मॅच होईल. आपण या अगोदर देखील त्याचा उल्लेख केलाय कारण दोन्ही संघ जिंकण्याच्या इराद्याने मैदानावर उतरलेले आहेत. हार कोणीही मानणार नाही. त्यामुळे मॅच देखील तितकीच चांगली आपल्याला बघायला मिळेल यात शंका नाहीये. गोलंदाजी करण्यासाठी आशिष भंडारे यांना आमंत्रित करण्यात आले. आशिष भंडारे यांनी मागच्या षटकामध्ये फक्त 2 धावा दिल्या होत्या. त्यांना पुनश्च एकदा गोलंदाजी करण्यासाठी आमंत्रित करण्यात येणार आहे.
स्ट्रायकर एंडकडे आपण पवन पोखरणे यांना बघू शकता. नॉन स्ट्रायकर एंडकडे 24 बॉलमध्ये 22 धाव्यांची नाबाद खेळी रोहित झेड यांनी केली आतापर्यंत. 22 धावा त्यांनी बनवल्यात नाबाद. अजूनही ते उभे आहेत नॉन स्ट्रायकर एंडकडे. 7 ओव्हर नंतर 40 धावा. 3 फलंदाज आहेत आतापर्यंत बाद. शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत 18 आणि धावा पाहिजेत 22. 18 बॉल 22 रन. ओहो, यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न केला होता. संपर्क होताना पाहायला मिळालेला नाहीये. चेंडू जाईल यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. रडारमध्ये होता जरूर, परंतु संपर्क झालेला नाहीये. पवन पोखरणे यांना आपण स्ट्रायकर एंडकडे पाहतोय. गोलंदाजी करण्यासाठी आशिष भंडारी पुन्हा एकदा तयार आहेत. याही वेळेस तोच प्रयत्न, तोच रिझल्ट. चेंडू आलाय डॉट. निर्धाव गेल्यानंतर गोलंदाज आशिष भंडारी यांच्या चेहऱ्यावरचं स्मित हास्य देखील आपल्याला पाहायला मिळतं. ओव्हर नंबर 8 सुरू आहे. धावा फलकावर धावा 40. 3 फलंदाज बाद असताना मॅचचं समीकरण बदललं जात आहे. फुल टॉस ओव्हर द कव्हर बिटवीन द गॅप. खाली इलाका और वहा किया है धमाका. एक चौकार आलाय पवन पोखरण्यांच्या बॅटमधनं. ओव्हर द कव्हर एक सुंदर कव्हर ड्राईव्ह. धावा मिळतील 4. थोडासा प्रेशर रिलीज करणारा हा चौकार बऱ्याच वेळानंतर आलाय. 4 धावा तिथे कंप्लीट केल्या जातील. प्रेक्षक देखील खूप वेळचे बोर झाले होते आणि त्यांना खुश करणारा हॅपी 4 आलाय. 4च्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल. धावा 44. 3 बाद. 15 बॉल 18 असं समीकरण आता बदललं जाईल. 15 चेंडू आणि 18 धावा. पवन पोखरणे यांना तुम्ही बघू शकता स्ट्रायकर एंडकडे. स्वीप केला यावेळेस. फाईन लेगच्या दिशेने बॉल जाईल. वेगात चाललाय. क्षेत्ररक्षक मात्र सीमारेषेच्या अगदी जवळ चेंडू लावण्याचा प्रयत्न करत आहेत. चांगली फिल्डिंग तिथे पाहायला मिळते आहे. 2 धावा पूर्ण झाल्या आणि या 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या देखील पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. शॉर्ट सिलेक्शन देखील फार गरजेचं असतं. पहिल्या 2 चेंडूमध्ये तुम्ही जर बघितलं ना तर 2 चेंडूमध्ये कुठलीही धाव मिळाली नाही. त्याचं कारण असं की पवन पोखरणे यांनी खराब शॉर्ट सिलेक्शन स्विच हिट करण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता आणि त्यानंतर एक चौकार आला ज्यावेळेस शॉर्ट सिलेक्शन चांगलं झालं. लॉफ्ट केला यावेळेस. मिड विकेटला बॉलला उडवलंय, परंतु तिथे आहेत क्षेत्ररक्षक आनंद चोपडा. या शेवटच्या क्षणी करणार नाहीत चूक. मिळते विकेट. पवन पोखरणे यांना माघारी जावं लागेल. धक्का बसेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. फलंदाज पवन पोखरणे आउट. बॅक टू द डगआउट. तंबूच्या आश्रयाला परत. अ, 46. 4 फलंदाज आहेत बाद. शेवटचे 13 चेंडू आता शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 16 धाव्यांची आवश्यकता. मॅच ऑन आहे. नवीन फलंदाज प्रतिकेश बोखरिया यांना तुम्ही बघू शकता मैदानामध्ये दाखल होत असताना. 13 बॉल 16 दोन्ही बाजूने झुकलेला हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रतिकेश बोखरिया मैदानामध्ये नुकतेच दाखल झाले तर त्यांच्या जोडीला आता रोहित जैन असतील जे चांगली बॅटिंग करतात. 22 धावा त्यांनी आतापर्यंत बनवल्यात. नाबाद आहेत. ओहो हो, शॉर्ट बॉलचा वापर केला होता परंतु कमी गतीने टाकलेला हा चेंडू रीच मध्ये आला नाहीये. यष्टिरक्षकाच्या दिशेने निघून जाईल. ओव्हरचा खेळ मात्र होईल समाप्त. 8 ओव्हर संपल्यात. 8 ओव्हर नंतर धावा फलकावरती जर आपण पाहिलं तर 46 धावा धाव फलकावरती बनवल्या गेलेल्या आहेत. शेवटचे 12 चेंडू आता शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 16 धावेंची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 16 धावा असं विजयाचं समीकरण आता बनलंय. म्हणजेच काय की प्रत्येक ओव्हरमध्ये तुम्हाला 8 धावा बनवायच्यात. वेळ देखील फार महत्त्वपूर्ण आहे. आता 10 मिनिटं बाकी आहेत कारण 11:59 मिनिटाने इनिंग संपली पाहिजे. 11:55
50 मिनिटं झालीत, म्हणजे 9 मिनिटं बाकी आहेत. 9 मिनिटं बाकी आहेत या 12 चेंडूंना तुम्हाला संपवण्यासाठी. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 46 झाल्यात. 12 चेंडूंचा खेळ आता शिल्लक राहिला आहे. जिंकण्यासाठी 16 धाव्यांची आवश्यकता आहे. ज्यावेळेस फलंदाजी करत होता ब्ल्यू फिनिचरचा संघ त्यावेळेस 8 ओव्हरमध्ये त्यांची धावसंख्या होती 49. त्यांनी फलंदाज गमावले होते 5. आता 8 ओव्हर नंतर क्वालिटी वॉरियर्स धाव्यांचा पाठलाग करत असताना त्यांनी बनवल्या धावा 46 आणि त्यांनी गमावलेत फलंदाज 4. मॅच कट टू कट आहे. खूप चांगली मॅच होईल. 12 चेंडूमध्ये 16 धाव्यांची आवश्यकता. आपण पाहूयात रोहित जैन अजूनही मैदानावरती उभे आहे आणि क्वालिटी वॉरियर्स संघाच्या आशा पल्लवीत आहेत, कारण रोहित जैन अजूनही मैदानामध्ये. परंतु ब्ल्यू फिनिचर संघाच्या विजयामध्ये अडसर आहे, तो म्हणजे रोहित जैन. ती विकेट जर आली तर या मॅचमध्ये ब्ल्यू फिनिचर संघ ड्रायव्हिंग सीटवर जाऊन बसेल. त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. चला वेळ वाचवा. वेळ महत्त्वाची आहे, कारण तुमच्याकडे वेळ कमी आहे. तुम्हाला निर्धारित वेळ दिलेला आहे, त्या निर्धारित वेळेमध्येच या इनिंगला संपवायचं, याची देखील आपण सर्वांनी नोंद घ्यायची आहे. शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत 12. जिंकण्यासाठी धावा पाहिजेत 16. आतापर्यंत 46 झाल्यात. 4 फलंदाज आहेत बाद. गोलंदाजी करण्यासाठी गौरव चुत्तर येत आहेत, तर स्ट्रायकर एंडकडे रोहित जैन यांना आपण पाहतोय. बारा चेंडू 16. शॉर्ट बॉलचा वापर केलाय. बॉल हवेत आहे. फटका फसलाय, पकडलाय झेल आणि मिळाली आहे मोठी विकेट. ज्या विकेटची होती प्रतीक्षा, ज्या विकेटची होती आवश्यकता, ती महत्वाची विकेट इथे मिळाली आहे. बिग विकेट गॉन. फलंदाज रोहित जैन इथे बांधून परतणार आहेत. मोठा फटका खेळण्याचा केला होता प्रयत्न, प्रॉपर मिडल चेंडू झालेला नाहीये. हवेत गेला आणि अगदी क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. खूप चांगला झेल तिथे पकडलाय. मोठी विकेट आली आहे. रोहित जैन बाद झालेत आणि आता धावसंख्या झाली आहे 46 ला 5. 5 बाद 46. शेवटचे चेंडू आता शिल्लक राहिलेत 11. धावा बनवायच्या 16. गौरव चुत्तर आले गोलंदाजी करण्यासाठी. या अगोदर देखील गौरव चुत्तर यांनी एक विकेट मिळवली होती. इथे सुद्धा पहिल्याच चेंडूवर त्यांना यश मिळालंय. रोहित जैन बाद झाल्यानंतर आपण डगआउट पाहू शकता. क्वालिटी वॉरियर संघाचं चेहऱ्यावर थोडीशी निराशा दिसते आहे, परंतु हा क्रिकेटचा खेळ आहे. इथून पुढे काय घडेल अनिश्चिततेने भरलेला हा क्रिकेटचा खेळ. इथून पुढे फलंदाजी करणारा संघ या मॅचमध्ये कशा पद्धतीने पुनरागमन करेल ते देखील आपल्याला पाहायचं आहे. 11 बॉल 16 रन असं विजयाचं आहे समीकरण. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज गौरव चुत्तर तयार होतील. पाहूयात कशा पद्धतीने कामगिरी केली जाणार आहे. थोडासा वेळ वाचवा प्लीज, विनंती आहे. स्पीड अप करा मॅच. 11:58 शेवटची ओव्हर सुरू झाली पाहिजे. 11:58 शेवटची ओव्हर सुरू झाली नाही तर इनफिल्डच्या आतमध्ये एक प्लेअर घ्यावा लागेल. लेटकट केलाय. चांगला फटका खेळलाय. एकच धाव तिथे मिळते. दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये. 1च्या मदतीने धावसंख्या जाईल पुढे. धावफलकामध्ये होतोय छोटासा बदल. धावा 47. 10 चेंडूंचा खेळ बाकी राहिलाय. पाहिजे धावा 15. नवीन फलंदाज आपण जर पाहिलं तर अक्षय वखारिया नवीन फलंदाज आहेत, तर दुसऱ्या बाजूला प्रतिकेश बोकरिया हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उभे आहेत. शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत 10. धावा पाहिजेत जिंकण्यासाठी 15. गौरव चुत्तर क्षेत्ररक्षणामध्ये केले जाणारे बदल देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. विजेता कप 2024 या स्पर्धेचा आपण आनंद घेतोय. चांगला बॉल, चांगला फटका आहे. बिटवीन द गॅप बॉलला खेळलंय. क्षेत्ररक्षक तिथे कुणीही नाहीये. चेंडू मैदानाला दन दन करत निघून जाईल सीमारेषेच्या पार. धावा मिळतील 4. येईल एक शानदार आणि बहारदार चौकार. ज्या फटक्याची होती गरज तो फटका खेळलाय प्रतिकेश बोकरिया यांनी. बॅकफुटला गेले, थोडीशी जागा बनवली हा फटका खेळण्यासाठी आणि त्यानंतर चेंडूला आपली जागा दाखवली. हा चौकार मिळतो. चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या 51. शेवटचे 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 धाव्यांची अजून आवश्यकता आहे. 9 बॉल 11. आखरी 9 गेंदे 11 रनों की आवश्यकता है.
याही वेळेस शॉर्ट बॉलचा वापर आणि याही वेळेस बिटवीन द गॅप बॉलला खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठमोरे आहेत. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आहे. त्या दरम्यान 2 धावा देखील कंप्लीट होत असताना रनिंग बिटवीन द विकेट देखील तितकीच प्रभावी आपल्याला इथे पाहायला मिळते आहे. खूप चांगले धावलेत आणि ते गरजेचं देखील आहे या मॅचमध्ये. सिंगल डबल फार महत्त्वपूर्ण आहेत. ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकता. 2 धावा तिथे पूर्ण झाल्या. समीकरण बदललं. 8 चेंडू 9 धावा. 8 बॉल 9 रन. आठ चेंडू आणि 9 धावा. दबाव दबाव आणि दबाव आहे. आउटसाइड द ऑफ. पंचांनी दोन्ही हात खोललेत. व्हाईट बॉल. दोन्ही हात समांतर आहेत. 1 धाव मिळते. अवांतर. धावसंख्या 1ने पुढे जाईल. धावा झाल्या 54. 5 फलंदाज बाद असताना शेवटचे 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता 8 धावांची आवश्यकता आहे. बॉल टू रेड असं समीकरण बनलंय. कमी गतीने टाकलेला हा चेंडू लाऊड अपील होताना पाहायला मिळते आहे. पंचांनी देखील इथे जर आपण पाहिलं तर चर्चा करण्याचं ठरवलं. 2 पंच एकत्र येत आहेत. चर्चा विनिमय करतील आणि त्यानंतर येईल निर्णय. 54 लॉस ऑफ 5. त्यानंतर हा चेंडू टाकला. काय घडलंय ते नक्कीच चेक केलं जाईल. कारण मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं ना तर अगदी मॅच दोन्ही बाजूला आहे. त्यामुळे आपल्याकडे सुविधा आहेत. आपल्याकडे अद्ययावत सुविधा आहेत. त्याचा आपण उपयोग करू. जेवढं फेअर क्रिकेट इथे होईल त्याचा प्रयत्न पंचांचा देखील आहे. चैतन्य खोलगडे सर, सोहेल पठाण सर आपल्याला या स्पर्धेच्या निमित्तानं पंच म्हणून कामगिरी बजावताना पाहायला मिळत आहेत. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण हे दृश्य पाहू शकता आपल्या स्क्रीनवर देखील. बॅट आणि बॉलमध्ये कुठलाही संपर्क तिथे झालेला आपल्याला पाहायला मिळत नाहीये. आऊट दिले का? नाही. चेक केले जाते. चेक केले जाते. तिसरे पंच अजूनही आपण जर पाहिलं तर आपल्यापर्यंत निर्णय देतील. पाहूयात. यस, इथे निर्णय आपल्यापर्यंत येईलच. नॉट आउट. बॅटला चेंडू स्पर्श जरूर केला होता परंतु त्यानंतर चेंडूने एक टप्पा घेत यष्टीरक्षकाचा वेध घेतला. चेंडू आला डॉट. समीकरण बदललं. चेंडू शिल्लक राहिले 7 धावा पाहिजेत. 8. 7 बॉल 8. याही वेळेस बॅटचा एज घेत असताना चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. यष्टीरक्षकाच्या दिशेने निघून जाईल. ओव्हरचा खेळ मात्र संपणार आहे. आता समीकरण पुन्हा एकदा बदललंय. आता शेवटचे चेंडू 6 शिल्लक राहिलेत आणि धावा 8 बनवायच्या आहेत. 6 बॉल 8 रन. विजेता कप 2024 मध्ये आपण आहोत. 8वा दिवस. 8व्या दिवसातला हा शेवटचा सामना.
6 चेंडूंमध्ये 8 धावांची आवश्यकता आहे गोलंदाजी करण्यासाठी. आपण जर पाहिलं तर गौरव गुगळे यांना गोलंदाजी करण्यासाठी आमंत्रित करण्यात आलंय. शेवटचं महत्वाचं हे षटक ते हाताळतील. स्ट्रायकर एंडकडे अक्षय वाखरिया यांना आपण बघू शकता. वखारिया एक धाव मिळते. 1च्या मदतीने धावसंख्या देखील जाते पुढे. धावफलकामध्ये बदल होणार आहे. धावफलकावर 55 धावा आतापर्यंत लागल्या जात आहेत. शेवटचे आता चेंडू शिल्लक राहिलेत. 5 धावा बनवायच्या. 5 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. 62 धावांचं आव्हान आहे. 62 धावांचं टार्गेट आहे आणि त्या धावांचा पाठलाग करत असताना आपण जर पाहिलं तर बराचसा संघर्ष सुरू आहे मैदानामध्ये. 5 चेंडू आणि 7ची गरज. लोवर फुल टॉस. चांगली फिल्डिंग जरूर तिथे बघायला मिळाली, परंतु एक धाव रोखू शकलेले नाहीयेत. एक धाव पूर्ण केली जाते. 1च्या मदतीने समीकरण पुन्हा एकदा बदललं जाईल. धावफलकामध्ये होणारा बदल 4 चेंडू आणि 6 धावा आता जिंकण्याचं समीकरण बनलेलं आहे. 4 चेंडू आणि 6 धावा. गौरव गुगळे शेवटचं महत्वाचं षटक हाताळतायत. जबाबदारी मोठी आहे. चांगली गोलंदाजी तर आतापर्यंत त्यांनी केली आहे. स्ट्रायकर एंडकडे अक्षय. लॉफ्ट केला यावेळेस. समोर बॉलला उडवलंय, परंतु तिथे आहेत क्षेत्ररक्षक. चेंडूला पकडतायत आणि विकेट देखील या ठिकाणी मिळते. मॅच दोन्ही टीमच्या बाजूने आणि इथे फलंदाज क्रमांक 6 अक्षय यांना माघारी जावं लागतंय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. लॉंगॉनच्या दिशेने आपण जर पाहिलं तर बॉलला खेळलं होतं, परंतु खूप चांगला झेल तिथे कलेक्ट करण्यात आलाय. विकेट मिळालेली आहे. फलंदाज बांधून परतलेले आहेत. आदेश मुथा नवीन फलंदाज मैदानावर दाखल होत आहेत. शेवटचे चेंडू आता शिल्लक राहिले 3 आणि धावा बनवायच्या आहेत 6. 3 चेंडू आणि 6 धावा असं विजयाचं समीकरण आपल्याला बनताना पाहायला मिळतं. 3 बॉल 6. आदेश मुथा नवीन फलंदाज मैदानावर दाखल होत असताना 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या जर आपण पाहिली तर 56 आकड्यावरती जाताना बघायला मिळते आहे. बनवायच्या होत्या 62. आपण सुरुवातीला देखील चर्चा केली की कमी धावसंख्येचे सामने या मैदानावर नेहमी रंगलेले आहेत आणि ही मॅच देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्या सर्वांना आनंद देखील देते आहे. 62 धावा बनवत असताना बराचसा संघर्ष सुरू आहे. दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न करतायत जिंकण्यासाठी. आदेश मुत्ता धावकोरे आताचे फलंदाज मैदानावर दाखल होत आहेत. तीन गेंदे और 6 रन और भी जीत केली. 3 चेंडू आणि 6. ब्ल्यू फिनिशर्सच्या विपक्षामध्ये आपण जर पाहिलं तर क्वालिटी वॉरियर्स इन ऍक्शन आहे. 3 बॉल आणि 6 रन जिंकण्यासाठी गौरव गुगळे तयार होत आहेत. यावेळेचा बॉल जर आपण पाहिला तर स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळलाय. 1 धाव कंप्लीट झाली आहे. दुसरीचा प्रयत्न केलाय आणि तिथे पाहायचंय 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 2 धावा पूर्ण झाल्यात आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या देखील पुढे जात असताना ऍक्शन रिप्ले आपण बघू शकतो. 2 धावा कंप्लीट केल्यात. या 2च्या मदतीने आता समीकरण देखील बदललंय. शेवटचे चेंडू शिल्लक राहिले 2 आणि धावा पाहिजेत 4. 2 बॉल 4 रन. स्ट्रायकर एंडकडे आदेश मुथा तर दुसऱ्या बाजूला प्रतिकेश बोकरे यांना आपण बघू शकता. गोलंदाजी करण्यासाठी गौरव गुगळे चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. 6 बाद 58 धावा झाल्यात. 2 चेंडूंचा आता खेळ शिल्लक राहिलाय आणि जिंकण्यासाठी 4 धावांची आवश्यकता आहे. 2 बॉल 4. लॉफ्ट केला यावेळेस. विनिंग स्ट्रोक
बॉल वन बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे जातोय. आदेश मुत्ता यांच्या बॅट मधून निघतोय एक शानदार विनिंग स्ट्रोक, विजयी चौकार आणि सामना जिंकलाय क्वालिटी वॉरियर्स. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स. आदेश मुत्था यांनी विजयी चौकार इथे खेळलाय आणि हा सामना देखील क्वालिटी वॉरियर्स या संघाने जिंकलेला आहे. 12:06 झाली आहेत. झाली आहेत. चैतन्य सर, गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्ही संघांनी खूप चांगला खेळ केला. चला आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये दोन्ही टीम्सला विनंती आहे, आपण आमच्याशी जॉईन व्हायचं आहे. तिथे आपण पोस्ट मॅच प्रेझेंटेशन लगेचच करणार आहोत. विनंती असेल ब्ल्यू फिनिश